आज टेम्परेचर वाढलंय म्हणजे जरा जास्तीच उकडते ना. केतकरांच्या घरी आज मेहंदीचा कार्यक्रम आहे तर त्यांनी बोलवलंय म्हणजे कानावर घातलं तुझ्या. मला कशाला सांगतोयस? यू प्लीज गो अहेड अँड एन्जॉय द मेहंदी प्रोग्राम. कम ऑन इरा. जस्ट एक्सेप्ट इट. डोंट ट्रीट मी लाईक अ किड. तुला असं नाही वाटत आहे की तू जरा जास्त चिडते किंवा ओव्हर रिॲक्ट करते? तू माझ्या जागी असतास तर काय केलं असतास? तूही इतकाच चिडला असतास. रवी, तू मला न सांगता इथे आलास, त्या दोघांना भेटलास, मीडियाला इन्व्हॉल्व करून घेतलंस अँड एव्हरीथिंग ऍज इफ इट वॉज प्री प्लॅन्ड. आणि मग मला परमिशन द्यायला भाग पाडलंस. हे सगळं करण्याआधी एकदा माझा विचार केलास? माझी बाजू काय असेल हे ऐकून घेण्याचा प्रयत्न केलास का? वाईफी सॉरी, तू देशील ती शिक्षा मान्य मला. हे ना नेहमीच आहे तुझं रवी. सॉरी म्हणायचं आणि मग काही पण करायला मोकळं व्हायचं. नाही, यावेळी ना मी तुझ्याशी बोलणारच नाही. बरं बाबा, बरं राहिलं. पण हे कसं आहे ते तर सांगशील? माय गॉड, हे का किती ठीक आहे, पण तू असं का करतोस? सोड ना, आपल्या मुलाची एंगेजमेंट आहे. आपल्या मुलांच्या आनंदातच आपला आनंद असतो. म्हणजे असं माझी आई म्हणायची आणि आय थिंक शी इज 100% राईट. मॉर्निंग चेअर अप, फॉरगेट इट आणि एंगेजमेंटच्या तयारीला लागा. ओके? अरे पण नॅकलाच कळत नाहीये ना की त्याचा आनंद कशात आहे, आणि त्याला हा मूर्खपणा मी नाही करू देणार. धवल धवल शुभ्र, धवल 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 शुभ्र. नेमकी झोप लागली. हो ना, झोप लागली तर हरकत नाही, पण नाही नाही, काही नाही, काही नाही. अहो उठव बाई त्यांना. अगं, या झोपलेल्या वाघाला उठवायची हिंमत माझ्यात तरी नाही बाई. अप्पा, अप्पा, अप्पा. हे बघ, तुला जरी साखरपुड्याला मी परवानगी दिली असली तरी सुद्धा तुझं हे असं घरातून पळून जाणं हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. अहो, आली आहे ना आता ती, जाऊन द्या मग, सगळं विसरून जा मागचं. उद्या आपल्याकडे साखरपुडा आहे ना, त्याची खूप कामं बाकी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे खरेदी. कसली खरेदी? अहो, असं काय करताय? नचिकेतसाठी अंगठी, कपडे सगळंच घ्यावं लागेल ना. हो का? हा. बर बर. हा, कल्पना, तू पण येतेस ना खरेदीला? मी येणार होते, पण आता तुम्हीच जा. मी अप्पांवर लक्ष ठेवते. का? म्हणजे अप्पांना काही हवं नको ते बघते. हा, बर बर. ए, पैसे मागायचे ना. तू मागणार होतीस पैसे, मी नाही.
अगं 1.5 लाख रुपये मागायचे मी कशी मग काय चाललंय तुमचं दोघींचं तिथे? साखरपुड्याच्या खर्चासाठी फक्त 1.5 लाख रुपये लागणार आहेत. नचिकेतच्या अंगठीत 60-70 हजारात येईल. अगं बाई आप्पा ठसका लागला का? पाणी पाणी देते, पाणी घ्या आधी. धवल धवल शुभ्र धवल 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 शुभ्र धवल 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 शुभ्र धवल 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 शुभ्र धवल 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 शुभ्र धवल. आप्पा बरं वाटतंय ना? अगं बाई आप्पा बरं वाटतंय का तुम्हाला? हा वाटतंय ना बरं आप्पा? बरं वाटतंय ना? हा मग पैसे काढून ठेवा. हा आम्ही आलोच. धवल धवल आप्पा या माझा हात धरा आणि बसा. हा बरं वाटतंय ना आप्पा? धवल धवल शुभ्र धवल. अगं बाई आप्पा अहो काय झालं? चक्कर येते का तुम्हाला? हा धवल धवल शुभ्र धवल धवल. बाई ही चक्कर नाहीये. आता मला ही शेवटची गरगर चालू झालीये. आता सईचा साखरपुडा झाला की आम्ही निघालो वैकुंठाला. आम्ही जातो आमुच्या. नाही नाही आप्पा असं काही होणार नाही तुम्हाला. धवल धवल शुभ्र धवल. हो बरोबर आहे सुनबाई, बरोबर आहे. तुमच्या वरुण धवलांची त्या बाबांची भविष्यवाणी कधी खोटी ठरणार नाही. येतोय रे देवा, आता मी येतोय. नाही नाही लक्ष नको देऊस रे देवा. धवल धवल शुभ्र धवल 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 शुभ्र धवल 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 शुभ्र. पण काही म्हणाची हा छान झाली ना सगळी खरेदी? हो ग, सगळं अगदी आपल्या मनासारखं मिळालं बघ. हो. हे पण तुला एंगेजमेंट रिंग आवडली ना? अरे प्रश्नच नाही नचिकेत. कधी एकदा ती अंगठी तू माझ्या हातात घालतोयस असं झालंय मला. बाईसाहेब उद्यापर्यंत थांबणार ना? नाही तर म्हणशील आजच मला अंगठी घाल ना. आणि तो पण घालेल तुझं ऐकून. काय ग आजी? देवकी माझ्या बायकोला काही बोलायचं नाही. हे तुझी बायको झाली नाही अजून. ती केतकरच आहे आणि जावईगिरी करायची नाही. हा लक्षात असू दे. चला. अरे पण आजी हे सगळ्यात जास्त आवडतं. सुनबाई हा पेला ठेवा. अगं बाई ईश्वरा आप्पा अहो मी तिथे नाहीये, मी इथे. सुनबाई अहो कुठे आहात तुम्ही? आप्पा हो इथे मी. ही काय दिसले? पण का सुनबाई मला असं अंधुक अंधुक का दिसतंय? काय झालंय माझ्या डोळ्यांना? हो बाई हो का? थांबा मी बघते आप्पा. आप्पा अहो तुम्ही चष्मा लावलेला नाहीये. लावा बघू आधी, मग दिसेल तुम्हाला. आता बघा दिसलं ना मी? दिसलं ना? धवल धवल शुभ्र धवल 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 शुभ्र धवल. आप्पा आप्पा तुम्हाला खरंच दिसत नाहीये? अहो बाई माझी दृष्टी जाते बहुतेक. उद्या नक्कीच माझा प्राण हा माझ्या डोळ्यातून जाणार. ईश्वरा नाही तरी सुद्धा माझी काहीच हरकत नाहीये. कारण माझ्या नातीच्या सुखासाठी मरताना सुद्धा मी समाधानी असेल. नाही नाही अप्पा अहो काय काय बोलताय तुम्ही? असं काही होणार नाही तुम्हाला. वरुण धवल बाबा अहो काय परीक्षा बघताय माझी? माझ्या लेकीचं लग्न माझ्या देवासारख्या सासऱ्याचा प्राण घेऊन करू मी? नाही 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 नाही. सुनबाई अप्पा अहो मी इथे. सुनबाई अहो अप्पा इथे मी. अप्पा इथे बघा, ही बघा मी. दिसले मी? नाही दिसत आहे मी. सुनबाई अहो ह्या म्हाताऱ्याचा एवढा नका विचार करू. जगून झालंय माझं. माझ्या जीवापेक्षा सईचं सुख हे जास्त महत्वाचं आहे. नाही अप्पा
हे बघा, माझं ऐका सुनबाई, तुम्ही सईच्या साखरपुड्याची तयारी करा. नाही नाही, वरून धवल बाबा, ही कसली परीक्षा बघताय तुम्ही माझी? हो, पण अशा परीक्षेच्या काळातच मन घट्ट करायचं असतं आपलं. वरून धवल बाबांची शिकवण विसरून कसं चालेल? नाही नाही अप्पा, पण मी काय करू मला कळतच नाही हो. मनाचं ऐका सुनबाई, जे मनात येईल ना तेच करा. आणि मला खात्री आहे धवल बाबा तुम्हाला योग्य तोच मार्ग दाखवतील. हो. अप्पा अप्पा, हो इथेच बसा तुम्ही, कुठेही जाऊ नका अप्पा, हलू नका इथनं, दिसत नाहीये. ही गीताने किती छान काढली आहे ना मेहंदी सगळ्यांची. बघू बघू तुमची. तू आहे बघ गोळ्यात. हे बघ. लवली, फॅन्टॅस्टिक ॲज ऑलवेज. तुला आठवतं आपल्या लग्नाच्या आदल्या दिवशी मी पाईपवर चढून आलो होतो तुझी मेहंदी बघायला, आठवतं? हो, नचिकेतला पाईप वरून चढून जायची सवय कुणामुळे लागली हे आत्ता समजलं. सिरियसली मला रोज नवीन नवीन किस्से कळतात तुमच्या लव्ह स्टोरीचे. हा वेल देवकी, आता अजून काही बोलून एम्बॅरेस करू नकोस मला. नाही, पण सिरियसली खूप वर्षांनी असं मराठमोळ्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायला खूप आनंद होत आहे. होच आहे? येस, ऍब्सोल्युटली. पण प्रसन्न दिसत नाही. दादा सगळ्यांसाठी कुल्फी आणायला गेलाय. ओ, ऍक्च्युली मी पण बऱ्याच वर्षांनी कुल्फी खाणार आहे. पण आम्ही सगळ्यांनी कशी खायची कुल्फी? कारण हे बघा, आमच्या हाताला तर मेहंदी आहे. नचिकेत भरवेल ना तुला? भरवशील ना रे? नाही भरवीन मी, पण आय हॅव अ कंडिशन. सगळ्यांनी आपापल्या वाईफ्सना कुल्फी भरवायची. मग डन, आय एम रेडी. हो का? काय हो, ऐकलत ना? हो, पण प्रसन्नाला तर आधी येऊ देत. अच्छा गाईज, एक मिनिट. काय झालं काका? आमच्याकडे मुलाच्या लग्नात विहीणबाईंना साडी द्यायची पद्धत आहे, त्यामुळे ही साडी आणली आहे. पण दोघींच्या हाताला मेहंदी असल्यामुळे इराच्या वतीने साडी मी देतो. येस. बहिणी, ही साडी तुमच्यासाठी. किती छान आहे साडी. आई आवडली ना तुला? आई, आजी काय झालं? आणि हो, दॅट्स नॉट ऑल. हा कुर्ता आप्पांसाठी. ओ, आप्पा. मिस्टर केतकर, मिस्टर केतकर, तुमच्यासाठी. धन्यवाद. छान आहे हा सदरा. हो, छान आहे. आप्पा, आवडला ना? मला हे लग्न मान्य नाहीये. नको हे लग्न. अगं आई. वहिनी, अहो वहिनी, दार उघडा ना. अगं कल्पना, अचानक काय झालं तुला? दरवाजा उघड बघू. बोल आमच्याशी काहीतरी. अहो वहिनी, सगळं कळल्यानंतर प्रसन्न दादा चिडून घराबाहेर निघून गेला. तुम्ही लग्नाला नेमकं का नाही म्हणताय ते तरी कळू द्या आम्हाला. अहो वहिनी, आधी असं कधीच वागली नाहीये ती. म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार आहे. सौभाग्यवती, ती सईची आई आहे हे तरी विसरता येणार नाही आपल्याला. तुम्ही जरा थांबा हो. अगं कल्पना,
दरवाजा उघड ना. का शैलेशला तोडायला सांगू? नका नका, खर्च वाढवू नका. आई, मी माझा निर्णय सांगितलाय. आता मला परत काही विचारू नका. माझी कोणाशीच बोलायची इच्छा नाहीये. अशा का वागतायत वहिनी? अगं कल्पना, हा निर्णय तू का घेतलायस ते सांगशील का? हे बघ, बाकी सगळे बाहेर थांबतील, मी एकटी आत येते. मला सांग काय ते. हा, ईश्वरा, हे तर आता मागेच लागलेत. मी आप्पांचा विचार करते. कल्पना, अगं बोल काहीतरी. कुणाचा नाही तर सईचा तरी विचार कर. हा. तुम्ही सगळे जा बघू इथून. या विषयावर मला कोणाशी काही बोलायचं नाहीये. जाऊ दे, नाही बोलायची ती. आपण उद्या बघू काय ते. चला चला चला, चल रे, चल 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 चल. मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं, दोज केतकर्स आर वियर्ड आणि विचित्र आहेत ते खूप. आय मीन दे आर सो अनप्रेडिक्टेबल. कधी काय वागतील काही सांगता येत नाही. इवन आय एम शॉक. आय मीन जस्ट इमॅजिन, सगळं व्यवस्थित चालू असताना, काहीही कारण नसताना मिसेस कल्पना केतकर जस्ट कॅन्सल्ड एव्हरीथिंग. आय मीन हाऊ कॅन शी डू दॅट? मला तर असं वाटतंय ना, या लोकांबरोबर राहून आपल्याला सुद्धा वेळ लागेल एक दिवस. नाही, बट आय जस्ट थिंक जो होता है अच्छे के लिए होता है. इट्स अ बून इन डिस्गाइज. यू सी, लुक एट इट लाईक दॅट ना. म्हणजे बरं झालं ना आधीच कळलं हे सगळं. नाही, आपण आता परत निघूया लवकरात लवकर. त्या केतकरांकडून अजून अपमान करून घेण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये. बघा तुम्हीच काय. हॅलो. नचिकेत, अरे काय झालंय सगळं अचानक? मला काहीच कळत नाहीये. इवन आय हॅव नो आयडिया. काकूंना काय झालंय सडनली? आय मीन सिन्स द बिगिनिंग त्या आपल्याला सपोर्ट करत होत्या, मग आजच काय अशा वागल्या? नचिकेत, आता काय होणार रे आपलं? टेन्शन घेऊन सोल्युशन नाही मिळणार. तू टेन्शन घेऊ नको, तू झोप, गेट सम रेस्ट. टुमॉरो विल सी व्हॉट टू डू. कोण? सई? टेन्शन मध्ये रे बिचारी. ऑब्विसली. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं का. तुमची एंगेजमेंट उद्याच होणार. कशी होईल डॅड? नॅक, वाय डू यू हॅव टू फिअर वेन आय एम हिअर? मला ना फक्त कल्पना वहिनी अशा का वागल्या हे शोधून काढायला लागणार आहे. डॅड, तुला वाटतंय ना होईल एंगेजमेंट म्हणून? 101%. Nag, the only reason I'm here in India is your marriage. बरोबर? एंगेजमेंट तर होणारच तुमची, पण त्याआधी उद्या सकाळी मी शोधून काढेन नक्की काय प्रॉब्लेम आहे. ओके. डेग्स सर. 1 मिनिट. हा सर, काय बाजारातून आणायचंय का? प्रश्नाचं उत्तर हवं होतं. मिळेल तुझ्या बाजारात? मस्त सर, सकाळी सकाळी मस्त जोक करता. नाही, खरंच तुला एक विचारायचं होतं. कल्पना वहिनींनी या दोघांच्या लग्नाला नकार का दिला असेल असं तुला वाटतंय? त्याला काही अर्थ नाहीये. ते केतकरांच्या घरात ना सगळे सटकलेले आहेत. म्हणजे आपण पासून ते बारक्या चिरू पर्यंत कधी कोण काय वागेल ना काही सांगता येत नाही. पण सर, आपली वहिनी तशी नाही आहे. बिचारी केतकरांच्या घरात जन्माला येऊन फसलीये. कोण फसलंय तेच बघायचंय. म्हणूनच कल्पना वहिनींचं वागणं मला विचित्र वाटतंय. सर, त्यांच्या घरात ना नाही बोलायचा हक्क फक्त हिटलरला आहे. हिटलर? सॉरी.
ते आपण आम्ही ना असं बोलतो, पण कल्पना काकू का अशा वागतायत ना आपण सारख्या ते कळत नाहीये. अरे मलाही तेच कळत नाही, म्हणून तर तुला विचारतोय ना. तर खरं तर कल्पना काकू ना खूप प्रेमळ आहेत, कधीच कोणत्या गोष्टींना नाही बोलत नाहीत. म्हणून तर मी कोड्यात पडलोय की अशा असताना अशा का वागल्या त्या. सर कल्पना काकू खूप भोळी आणि धार्मिक बाई आहे. हा आणि सर एक गोष्ट आहे. काय? सांग सांग, पटकन सांग, पटकन सांग. त्या कल्पना काकू ना वरुण धवल बाबांच्या जाम मोठ्या भक्त आहेत. त्याचा इथे काही संबंध आहे का? बंद काय ते आपल्याला माहित नाही, पण ते वरुण धवल बाबा आहेत ना ते कल्पना काकूंवर खूप हावी आहेत. कल्पना काकू बोलतात त्यांच्याशी. आता भाई आणि वहिनी पळून गेले होते ना, ते आता दिवस रात्र वरुण धवल बाबांचा जप करायचा मला. अच्छा, हो. जा तू जा. ऐक ऐक, डिग्स डिग्स डिग्स. काय नाव म्हणाला त्यांचं? वरुण धवल बाबा. जा तू जा. वरुण धवल बाबा, काय कनेक्शन आहे ते काढायलाच पाहिजे.